नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि गोव्याला राम राम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या सगळ्यात भव्य अशा रियालिटी शो मध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. तर मंडळी, आपल्या गावरान ब्रोसचं आयुष्य जवळून पाहण्यासाठी आपल्या सिटी सुंदरीज गेल्या त्यांच्या गावात. गावात पोहोचल्यावर सिटी सुंदरींना खरी रियालिटी जाणवली की सुखी आयुष्याची नक्की व्याख्या काय आणि एका माणसासाठी अख्खं गाव कसा पाठीशी उभा राहतो. गावाजवळ जाईल तसं माझी धडकन अशी खालीवर खालीवर व्हायला लागली. पुढे गेल्यावर काय नुसता मग ढीग लागलेला पब्लिकचा. गावात गेले होते, फुलं बघितल्यावर मला वाटलं मी चंद्रावरूनच खाली आलोय का काय, कारण एवढी फुलं मी दुसऱ्यांची बघितल्यात पण माझ्या स्वतःवर कधी पडली नव्हती, त्यामुळे मी खूप खुश होतो. राम भाऊ, अरे भाऊ, मजा करता तू एक नंबर. इतक्या बायका एकामागे एक ओवाळत होत्या, इतकं गोड वाटत होतं ना ते. तेव्हा असं वाटलं की मला इतका मान कधी आयुष्यात मिळालेला नाही. ते पाहून असं वाटत होतं गावची यात्राच भरली. फटाकडे नुसतं रामा 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 रामा, सांगूच नका एवढा जल्लोष. खूप म्हणजे खूप माझ्या डोक्याच्या बाहेर होतं का, असं मी कधी वाटलं सुद्धा नव्हतं का असं होईन. माझं लग्न बी झालं असतं ना तर एवढे लोक नसते आले. आलोय मी परत. मडक्यातलं पाणी आहे ना आपल्या. मिनरल तिलाच आमच्याकडे त्यालाच मिरलर वॉटर म्हणतात. हे माझे मेंटर काजलताई, माझ्यासाठी हार बनवले, माझ्यासाठी पोस्टर बनवले, माझ्यासाठी तिथे तपणीमध्ये उभे आहेत. हे प्रकारे माझं स्वागत झाला. एवढं छान, मला असं कधी वाटच नव्हतं की असं पण वेलकम होऊ शकतं. ही गर्दी कोणासाठी आहे दीपक? दादा दादा दिसला मला. दादा दिसलाय मग ब्लॅक ब्लॅक कुर्ता घालून. दादा चल भावा, आपल्यासाठी सगळं गरीब घराण्यातलं तू चांगलं काम केलेलं आहेस. अशीच साथ राहू दे आणि आपली बरेच नाव झालेलं आहे. झाले ना उपरे. तिथं माणसं काय 200 ते 300 जण थांबलेली आणि स्वागत कशानं हलगीनं कोल्हापूर आले की त्याच्या मायला. मला असं वाटलं की हे सगळे आमच्यासाठी थांबलेत का. वाव, हा मान आपल्याला मिळतोय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालायला चाललोय.
एवढी मोठी सन्मानाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. घरी जायच्या आधी तिथं लहानाचा म्हणजे 10-12 वर्ष झालो मी तिथं पहिला गेलो म्हणजे तालीमीत फर्स्ट टाइम तालीम बघितली तेव्हा मला असं वाटलं की ऋषिकेशची रिस्पेक्ट माझ्या मनातून इथून ते इथपर्यंत गेलेली. मातीत गेल्यावर असं वाटलं की आता लगेच लाल व्हावं. जे मला ते कॉर्नर मारल्यावर दिसलं की मोठ्या आमची डोक्यावर माझा देव घेऊन थांबलेली. बर पोत्राची तिथं नाचायला तिथं मला बघून असं हात करायला तिथनंच चाबूक मी बोललो जोरात मारून गेलं चालू गेली तिथं खतरनाक मध्ये. मी पण त्यालाच बघून फुल नाचायला लागलो तिथं. मला असं वाटलं की मी ज्याच्यामुळं या शोवर आलोय, ज्या समाजामुळं आणि ज्या देवामुळं, तीच लोक माझ्यासाठी आनंदाने नाचलतील. मला खूप अभिमान वाटला माझा की माझ्या समाजाला मी इथपर्यंत नेलो. मला तिकडे दूर दूर पर्यंत काही नाही दिसत आहे. सगळे घर आहेत आपले. सुभाष दादा, हे तर मला असं दिसतंय साडीने वगैरे फक्त कपडा लावलाय वरतून. आतमध्ये ताडपत्री वरनं साडीचं ती म्हणजे नाही का ऊन नाही लागावं म्हणून वरनं ते लुगडचं दोऱ्याने शिवून ती हे केलेलं. आय वॉज सो शॉक. म्हणजे मला खूप कसं तरीच वाटत होतं, खूप घाबरलेली आणि माझ्या छातीत धडकी आलेली. घर 4 भिंतींनी नाही तर 4 जवळच्या माणसांनी बनतं आणि घरात राहताना किती अडचणींचा सामना करावा लागतो हे सिटी सुंदरींनी जवळून पाहिलं. छोटस आणलं आणलं. पत्र आहेत गरम असो गरम होते जरा. ते घर बघून मला बिलीव्ह नव्हतं होत की कोण असं राहू शकतं. ही ती अर्धा दरवाजा आहे, अर्धा अर्धा तो सांगत होता. घुसणारच नाही तो, घुसतो काय तो. मी पुष्पराजकडे जाते. दीपकने प्रत्येक वेळेस सांगितलं की त्याला घराचा दरवाजा बदलायचा आहे. तर माझं असं होतं की मोडका दरवाजा असेल. एक माणूस सरळ त्या दरवाजातून जाऊ नाही शकत. पुष्पराजकडे यायचं. पुष्पराज कसं पुष्पराजकडे हे आमचं घर. तुला आता इथं राहायचं आहे. काय झालं? हा? नाही काहून काय झालं? तू एवढे दिवसानं आलास बापू. कसं वाटत इकडे आल्यावर? मला तर चांगलं वाटतंय. मी आमलाच थोडस. नाही खूप खूप छान, खूप छान वाटलं म्हणून खुशीचा असू. मी रडायला लागली कारण की घरमध्ये बघितलं, मी एंटर केली आणि घर संपलं. त्याचं पुढं काहीच नव्हतं.
माझी मम्मी आहे, हे माझे पप्पा आहे, काका आहे, हे आजीचे. आज यांच्यामुळेच तू आहेस इकडे, यांच्या आशीर्वादानेच आहेस. माझ्या मनाला असं वाटत होतं का ते असते तर ते आज लय खुश झाले असते, लय म्हणजे लय. आणि जो माझं जो काय होतं ना, ती माझी आई बापच स्वप्न पुरं होतं. अयो बापरे. मी कसं येणार ये वर ये, दाखवतो तुला. हे जर सगळं सामान इथे आहे तर इथे नक्कीच झुरळ असणार, इथे उंदीर असणार, इथे गोम असणार, साप सुद्धा येऊ शकतो. तिथून शिट्ट्या गुल झाल्या. जिन्यावर लिफ्ट वरनं जायचं वय तुला. हे आमच्या जिना बघ कसं नाही पडणार नाहीस तू. ये ही लाकडं ठेवतोय आम्ही. ह्यो माळा ही इकडे शेण्या बिन्या आहेत बघ आमच्या इथं ठेवायचं. सर खाली खाली उतर. केवढे हे तुमचं गोडाऊन आहे वरती. इथे आंघोळ करायची आणि इकडनं कोणी बघितलं तर रस्त्याने जाताना. लोक थोडे आपल्यालाच बघत बसतात आणि पहिली गोष्ट तर बाहेरून आतमधलं दिसत नाही. मला तसं झालं की ब्रो रिअली म्हणजे कशी आंघोळ करू मी, एकतर बिना शॉवरची. एक म्हणलं ठीक आहे ओके बादलीत करायची, तर बादल्या पण म्हणलं सगळ्या इथे भरलेल्या दिसत आहेत मला. मग ते गरम पाणी तिथे नेणार कसं, म्हणलं आई शपथ माझ्याच्याने तर नाही होणार. सुभाष दादा हेच आहे का तुमचं ते पाला? तुम्हाला सांगतो हे आपलं पाल कसं वाटतं तुम्हाला? मला आयडिया नव्हती की तुम्ही जेव्हा पाला बोलायचा तेव्हा हे असेल तर. तुम्हाला काय समज कळायचं पाला म्हणजे काय? पाल म्हणजे काय म्हणतो मी माहित नाही, घरासारखं वाटलेलं मला. म्हणजे तुम्हाला नाही का मला तीन काटे असतात आणि हे तुम्ही स्वतः बांधलंय ना? हो हो, प्रत्येक गावात असंच बांधावं लागतं. पण मला दरवाजा वगैरे? दरवाजा नाही, असं डायरेक्ट असं असतं फक्त असंच. पण मग झोपता वगैरे कुठे तुम्ही? हे काही तर झोपते तसं. चटई वगैरे हातरायची, चटई बिटई चवळ बिळ हातरून असं निवड ठेवून झोपतो. या चमच्याने तू खात नाही ना? खातोय की. तर एवढा आहे मॅडम. पहिलं कायला आम्हाला ताट नव्हतं. कापडा पसरायचं असं, कापडावर कायचं, पुन्हा पैसे तर मागून आणून कापडावर घालायचं, जेवायचं. आणि एवढं पोराशीने एवढं मोठं केलं. एवढं जागेत राहिलं. एक गल्ली अखंड असं मागितलं की 2 रुपये मिळते आम्हाला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असली तरी कुणी उपाशी राहू नये ही मानसिकता असणाऱ्या लोकात सगळ्यांना जेव घालण्याचा स्ट्रगल सिटी सुंदरींनी अनुभवला. पहिले काय करायचं? भात करायचा पहिला. भात. मग भातला आपण स्टीम करायचं ना, म्हणजे कुकर मध्ये लावायचं. कुकरला लावायचं, पातेल्यामध्ये लावायचं. ते गॅस लाव, कुकरला शिटावपर्यंत पीठ मळून दे चपातीचं. चालू कर. मी आयुष्यात कधी चपाती नाही बनवली आणि आज मला भाकर बनवायची होती, आणि ते पण एडेबल भाकर जी खाण्यालायक आहे. रोजन लावलं सारखं नाही करायचं, पटापटा करायचे. पाहुणे लावलेले आले त्यांना जायचं अजून. अरे बस ना, आता अजून किती पटापटा करू? पटापट अजून एक बी भाकर भाजली नाही. ते शिकते ना. शिकायचं कसं? नाकात गाड्या घालून शिकायचं का? पटापटा विसरू नका, मी हातात पीठच टाकेन ना डोळ्यामध्ये. लक्ष द्यायचं, भाकरी पटापटा करायचं, लक्ष माझ्याकडे करते. फिरलं पाहिजे असं. भाकर फिरली ना तेव्हा ती तिचा आकार बनवतो. तू फिरत होती ती, तुम्ही किंचायला लागला, फेरणं बंद झाली. बाजली नाही परत बी बरं करलं तुम्हाला. काय मस्त. नाही तसा झाला खाली. टाका आता. ए माझी पहिली भाकर किती मस्त झाली आहे. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. एकच नंबर.
मी बॉक्सिंग करत होती पीठ बरोबर आणि मग बॉक्सिंग करत करत कसं कसं करून ते पीठ एकत्र आणलं आणि तिथे कुठेतरी जीवात जीव आला. मी म्हणलं हे आता हेच वाढ की त्याला कसं काय करायचं ते कर, मला काय सांगू नको, मी जे केलंय ते केलंय. गोल गोळा करायचं. हे बघ दीपक, आता मी भात बनवायला ठेवते. ओके, त्यानंतर मी इथं डाळ ठेवते. त्यानंतर आपण कोशिंबीरची तयारी करू. ओरे लाला ओलाला ओलाला झिंगा लाला ओरे लाला ओलाला ओलाला झिंगा लाला ओरे लाला ओलाला ओलाला झिंगा लाला ओरे लाला ओलाला ओलाला. हा हा, पण ही आग 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 खूप जास्त आहे. हा काय ते शिकवायला लागते त्याला, तुम्हाला कळत नाही? आत ढकल. दीपकची अख्खी फॅमिली मला बसून बघत होती. जर मी ह्यांना डिसअपॉइंट केलं आज तर काय खरं नाही माझं. माझ्या चेहऱ्यावरचे सगळे यायला लागले. ते आता शिजवून मी सवय कसं- पाहिजे की एक दिवस सण करून घ्या पाहिजे. त्याच्याशिवाय कसं पोट भरायचं? आता कसं वाटतंय तिथं गाव गाजतंय. सुरी सुरी नाही आहे आमच्याकडे वेळीच. सुरी नाही आम्ही कापत, आम्हाला नाही येत सुरीने कापायला. पण ह्याच्यावर मला नाही हेच कापता. हळूहळू काप ना. सुरी तर सगळ्यांकडे असते ना यार, गाव असू दे किंवा काही असू दे, सुरी तर असली पाहिजे ना, पण ते पण नव्हतं. कापू हा, सुरीपेक्षाही हलकं उलट पटापटा होणार, तुला जसं पाहिजे तसं. खोबरं कापायचं होतं बरं का, आणि मला प्रश्न पडला की सुरी का नाहीये त्या घरामध्ये. लागलो नाही, भीती वाटते मला ते लागण्याची. गमला म्हणतात नीट झोल पटापट आवर. तसं खूप तिथं फटाफट आवाज समजला ना. असं असं करून हे नका मला कशाला नको दिले? शिकू. नका कशाला दिले? दात कचरायला मी करायला का? नीट करतो पटापट आवर. रामा, आवर. मी इकडे टास्क मेन लीड मी आहे, समजलं ना. हा, आज गुरु मी तुझा. पोरगी शिकली, प्रगती झाली. झालं शिकलं. आता तुम्हाला सुट्टी आजी, आता जमलं मला. आता असं खुर्ची घालायचं, बसायचं, कव करून आणाल, कव करून आणाल खायला. मला तर एवढं भारी वाटायला लागलं नाही. चांगलं तरी बिरी एकदम सुंदर आलेले, मस्त आले. आता धर. आता प्रयत्न खूप केलेत, तर आय होप ॲटलिस्ट त्यांना जेवण नसेल आवडलं तरी माझ्या प्रयत्नांना ते मार्क्स देतील. कारण हे सोपं नाही आहे चुलीवर जेवण बनवणं. ऑनेस्टली अजिबात सोपं नाही आहे. आणि केली तिनं, करून दाखवलं. या बसा बसा. खरंच आली 15 लोक, मला तर मस्ती वाटत होती. डोक्यावर पदर. मी लगेच पदर खोचला आणि जे मी वाढायला घेतले फटफट फटफट. मला तर खरंच भारी वाटलं ज्यावेळी गावातली माझ्या घरातलं जेवण खाल्लीत. म्हणतात की अन्नदान करावं, लोक आम्हाला दान करतात. कारण आज मी दुसऱ्यासनी करताना विषयच नव्हता. आणि तुम्हाला घ्यायच लागेल. बद्दल इतके छान आहे तुम्ही, एकदम हाताला चव जास्त आहे. थँक्यू. सुभाष दादांनी शिकवलंच आहे एवढं कडक, एकदम कडक शिकवलंय दादानी मला. आता माझं आहे. अच्छा. धन्यवाद. लय भारी. मनाला खूप शांती मिळाली की आज माझ्यामुळे माझ्या हाताचं जेवण हे 20 लोक इतके जेवतायत, आनंदाने जेवतायत, हे बघून मला खूप आनंद झाला. मला खरं सांगायचं तर खूप भारी वाटत होतं बायकांना जेवण घालणं. कारण अन्नदान हे सगळ्यात मोठं दान असं म्हणतात. कधी नाही ते करणार म्हटल्यावर मस्त झालंय. आणि चुलीवर पहिल्यांदा विषय झाला त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा. ते सांगाले. काही लोकांना खूप आवडलं होतं, तर त्यांच्या प्रतिक्रिया बघून मला मस्त वाटलं.
जेव्हा तसं नाही का एक्झाम देतो आणि समोरच टीचर बसला असतो आणि तो चेकिंग करत असतो की राईट आहे की रॉंग आहे, किती मार्क आहे, आणि बघत असतो की ठीक आहे, ती वाली फिलिंग येते मला. छान झालं. एक नंबर खरोखर चांगलं झालं. खूप सुंदर. इथून पुढे आता आमच्याकडे नांदुरा ब्रँड होता पहिला वांग्याचा. आता इथून पुढे आमचे मित्र दीपक म्हणतात की इथून पुढे चव बदलून रेवती ब्रँड तयार होणार. वांग्याजवळ रेवती ब्रँड. अतिशय रुचकर. थँक्यू. जेवण खूप छान झाले. वाटलं नव्हतं चुलीवर तू एवढं चांगलं करशील. शहरात नाही येऊन पण मस्त जेवण केलं. नंतर नक्की बोला जेवायला. बोलूया. माझं असं झालं की यस, काम फत्ते. गावरानग्रस्त जगणं, राहणीमान, पदोपदी येणाऱ्या अडचणी सिटी सुंदरींनी सगळं जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या. मी जसं माझं पोट भरण्यासाठी मी रोजगार करतोय, तसा तू आज माझ्यासाठी रोजगार करायला लागतोय. तू ज्याच्यात प्रो आहे ते तू मला शिकवायचंय टास्क मध्ये, आणि मला ते करायचंय. माझी परीक्षा होणार आहे, पण तू प्रो तर डुक्कर पकडण्यातच आहे ना. हा, त्याच्यातच मी. आई शपथ. आता कसं वाटतंय गावात सिटी गाजतंय. जे मी काम करतो ते मला तिला दाखवायचं होतं. अथर्व, तू मला जेल मध्ये टाकून गेला असं वाटतंय मला. प्लीज, तू का बघतोयस? इकडे बघ ना पुढे. अथर्व! माझं सगळं लक्ष तिच्यावर होतं का नेमकं ही काय करते, पाय कुठं टाकतीये, कुठं जातीये, कुठं नाही. जास्त मोठं नाही झालंय का? मोठं नाही झालं ते, बरोबर आहे. अरे ऑलमोस्ट ना. यार हे खूप डिफिकल्ट आहे यार. आतापर्यंत मी एक गोटा साफ करून पाहिलं ना, वैरणी टाकल्यास. हे ना मग तू कर ना. हे सगळं काढायचंय तुला. ए टास्क आहे ना, झालं, काढलं ना. तर आम्हाला सगळं टास्क पूर्ण होतोपर्यंत आम्हाला सुट्टी देता का तुम्ही? ते जे पण होतं, आय वॉज फिलिंग व्हेरी इकी, आणि मला आता पण मळमळत आहे मी जर त्याचा विचार करते तर. ते मला त्याने म्हणजे माझा दुपट्टा गेला. ठेव खाली दुपट्टा आणि बेपट्टा. दुपट्टा कशाला लागतोय? ठेव म्हणजे हाताने धर. मग हाताला लागेल ना. नाही लागत. तिला काय किरकोळ लागा, 5 किलो बी नाही. दे मला, वरती दे, वरती दे. वरती असते. अरे इथपर्यंत तर ते श्रेय सर तू काहीच नाही काम करत यार. कुठे टाकायचं? उलट ते फेकल्यानंतर आय कुडंट स्टॉप. मी ओकडारच होती, माझं असं झालं. कालचा दिवस आमचा सगळा मानव गेलाय. आजचा दिवस कमरावर जातोय का काय कळाना झाले. जेव्हा मी रामाचं काम करायला उतरले आणि पहिला पेहलू जो होता की देव नाचवत नाचवत मंदिरात न्यायचाय. आणि भर दुपारच्या उन्हात, ते पण विदाऊट चप्पल, कारण की देवाचं काम आहे. ट्रॉली मध्ये खत भरायचं. आय वॉज लाईक की खतच भरायचं ना, हे असं होऊन जाईल. सोपं आहे, त्यात काय अवघड आहे. सावकाश सावकाश. हे जड आहे खूप, मला नाही जमत. खोराय म्हटल्यावर जडच असणार की. ते खोरं मी हातात घेतलं
ती पाटी जशी त्यांनी पायाला अशी लावून ठेवली होती तशी लावली आणि पहिलंच खोरं मी त्या खतावरती टाकलं आणि ते ओढायचं ट्राय करते माझी ताकदच लागत नव्हती. वडकी जरा मोठ्यानं. रोजच करते ना मी हे जोरात ओढायला. प्रयत्न करतेय ना. मी एकटी नाही जाते. तो असेल तरच मी जाणार. नाही चालत नको याच्यावर बस. बसलोय मी. सर्वात जास्त भीती मला एकच गोष्टीची होती की आम्ही सुटणार त्या गाडीवरनं आणि मी पडणार. माझ्या आतापर्यंतच्या ह्याच्यात मी एक बी पोरगा चकड्यावरून पडून दिलं नाही. मी स्वतः पडलोय पण पोरगं पडलं नाही अजून. पण मी पोरगी आहे ना, पोरगी नाही पडवली ना कधी. आता तू पोरगी आहेस पण नाहीच ना पडणार. मला कॉन्फिडन्स आहे तेवढा. ए मी थोडीशी उभी राहू का? हा राहू बी. बापरे खूप भयानक आहे. काय देव जाणे कशी करते पोरगी. मी तर केलंच नसतं. आता मला ते धरायचंय आणि मला डिरेक्ट करायला शिकायचंय आणि त्यांना थांबवतात कसं. कारण तो मला बोललेला की त्यांना थांबवणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात अवघड आहे. आई रेवती एकटी झालीये. आलं आलं आलं. नीट 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 उभा आहे. फासा बनून घ्या. अरे यार फासा बनून घ्या. ती थकली डुकराला बी थकून टाकलं ती. ते माझं टॅक्टिक होत. कुठे इकडे इथं थांबते बघ. असं डुकर आहे इथं टाका. तर असं झालं की ओ माय गॉड मी पकडलं डुक्कर. टाकू नको घे आता ते. विजय शांत बस प्लीज. नको इरिटेट करूस. इरिटेट नाही करत ते. टाकू नको. मुंबई मेन्शनला भेटणार आहेस तुम्हाला. तुला पण असं हवंय का की मी तुला शब्दावर ओरडावं. नाही आता सोड घे बर. मी हे पहिल्यांदा करतेय. तू माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस. मी माझे 100% देईन. पण मला खूप प्रेशर फील होत होतं तेव्हा. विजय हातात ताकद नाही. प्लीज 2 मिनिटं मदतीला. शेवटची पाठी टाकताना ये माझ्या हातात ताकद नाही. पण तिचे वजनाच्या पेक्षा जास्त तिनं काम केलेलं त्यामुळे तिला प्राऊड फील झालेला मला तिनं ते पूर्ण केल्याबद्दल. अनुश्री थांब झाले आपलं टायमिंग संपलं इथलं. झाले भरून चल. खूप खुश आहे तुझ्यावरती हे केल्याबद्दल. मी कधीच नाही केलं आयुष्यात हे सगळं. अरे असू दे की जमवलंच तरी केलं नाहीस तरी पण झालाय आपला टास्क. भारी झालाय. जमत नव्हतं तरी प्रयत्न केलायस. मला माझ्याबद्दल वाईट वाटत होतं की माझ्या हातात ताकद का नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या ना त्यामुळे मी फुटले आणि मी खूप रडले.
रडायचं बंद कर आता, झालं. एवढं चांगलं करायचं आणि नावजलेला गुरुदेवात घाण करायला आलं, मग त्याचा काय उपयोग आहे का? तुम्हाला माहिती आहे की व्यवस्थित केलेस ते. हे घरी हातपाय धुऊया. मला खरंच माझ्या मनात काय चाललंय मला स्वतःलाच कळत नाही. जोपर्यंत मी बाहेर जात नाही आणि मागत नाही तोपर्यंत मला कळणार नाही की माझ्या मनात काय चाललंय. मी हिला खरंच नशिबान समजतो की आई कडक लक्ष मी स्वतः चालत आले याच्याकडे की मला तो मिरव. पाय भासतेत. लयच वाजतात खरोबर. घालणार आहेस? नाही घालणार जर सांगा नको. ते ऊन बघून माझ्या डोक्यात शॉट झालता. चेष्टा नाही. ही अशी पोरगी बिन चपलाच्या रस्त्यावर चाललो मला नाही वाटत करली. तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आलाय. आपली पहिली स्पर्धक आहेत कुकी पैलवान ऋषिकेश यांची मेंटर मुंबईकर पैलवान श्रुती आणि त्यांना टक्कर देण्यासाठी येत आहे पैलवान ऋतुजा. मी आता दिसते अशी कॉन्फिडंट, पण आतमधून मी एकदम अशी आहे. स्टॉप 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 स्टॉप. यांच्या सगळ्यांच्या पायामध्ये काय दिसतंय? हा? तू बूट का बरं घालून जातेस? त्यांना लागला तर? पूरी जिंदगी में मैं कधी पण विदाउट स्लीपर कधी कुठं पण गेलं नाहीये. मुंबई मेन्शन मध्ये पण आय वेअर सॉक्स ऑल द टाइम. जसं माझा पाय असं जमिनामध्ये आला, एवढा गरम, आणि तो छोटे छोटे दगड मला चुबत होते. आई कडक लक्ष्मी आली भरलेल्या गलीत. आई कडक लक्ष्मीला वाडा गाईन. आई लक्ष्मी आली तुझ्या दारात वाढ गमाय. मी पुढे चाललेलो ती स्वतः एका घरापासून थांबली आणि तसं म्हटली हे माय दे ग माय वाढ ग माय म्हणून. बाय तुझं घर सुखी राहो, सगळा संसार सुखी व्हावो. बाई हा या खरंच मला एवढं भारी वाटलं ते मागल्यावर. मी म्हटलं आता हा पोरगी हौसला आहे बाबा काहीतरी करते. ताकद लावलेली माझ्यावरती आणि माझं पूर्ण बॉडी मातीवरती होती आणि माझा फेस पूर्ण मातीमध्ये होता. बरोबर आहे. कमॉन. मी एवढं सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण ती काय सोडत नव्हती. उठून जा सुटते. शिकवलेलं बघा शिकवलेलं. शाबास शाबास. जसं मी असं गेली, हे लोक जे मुली होते इथून सगळे इथे आले आणि मी बोनस टच केली आणि जसं मी भागायला जात होती एक मुली खूप पळून आली, मी तिला पण टच केला आणि मी भागून आली. पण खूप चांगल्या प्रकारे धावत होती आणि गावच्यांपेक्षा तर खूप चांगल्या प्रकारे ते खेळली. मला नव्हतं माहित की मी 1 पण पॉइंट घेऊन येणार आहे, पण मी 3 पॉइंट्स घेऊन आली. रोज पैसे कसा मागताय तुम्ही? अहो दादा आमची कला आहे ही. दादा तुम्ही जावा पुढे, पोरांनी शाळा शिकवा, चांगलं पोरांनी तुम्हाला असलं काम लावू नको जायचं पुढे, तुम्ही करायला ते बाद झालं. आम्हाला आमच्या कामाचा आदर आहे, आम्ही भीक नाही मागत आहे दादा. आई शपथ ही सेम टू सेम मम्मी दिसाल ती. त्याच्याकडे नाही आहेत साधनं कला डेव्हलप करायची किंवा अभ्यासाला जायची. तुमच्याच्याने जे होते ते तुम्ही द्या, नावं ठेवू नका तुम्ही उगीच.
एका दिवसात कोण पैलवान होत नाही, पण अपेक्षापेक्षा जास्त करून दाखवलं. त्यांना प्रणाम. तर अतिशय चुरशीत झालेली ही कुस्ती बरोबरीत सोडवली जाते. जोरदार टाळ्या दोन्ही खूप रिअलायझेशन होत होते की दीपक नाचत हसत चाबूक मारत करतो रोज हे. अशा भरून तो मागायला जातो, सोपं नाहीये. लोक येऊन मला खायला देत होते, मला हळदी कुंकू लावत होते. तो एक्सपिरियन्स मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे मला खरंच असं वाटत होतं की मी खरंच कडक लक्ष्मी आहे का, की लोक येऊन माझा मान सन्मान करतायत. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता हा. जेव्हा टास्क कंप्लीट झाला मला असं कुठेतरी वाटलं की आयुष्यात काहीतरी केलंय. पन्नास दिलेत की आज मला फर्स्ट टाइम 50 रुपयाची नोट पण केवढी मोठी वाटत होती. हे आवाज तुम्ही ठेवा. तुझं कष्टाचं कमाई आहे ते, आमचं कमाई नव्हते. ते ठेव तुझ्याकडे. थोडक्यात काय तर कवी इंद्रजित भालेराव म्हणतात तसं, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. गावाकडची हीच काट्या कुट्याची वाट तुडवत सिटी सुंदरींनी गावच्या जगण्याचा पुरेपूर आनंद घेतला. माझी आठवण येणार तुम्हाला. रडू नका, तुम्ही कशाला रडताय. दीपकची फॅमिली रडायला लागली तेव्हा मला असं वाटलं की आपण किती सेल्फिश आहे. का असं आपण विचार करतो, का पळतोय लोकांपासून, रिअल इमोशन्स पासून, रिअल लोकांपासून आपल्याला का पळावं असं वाटतं. पोरगेला माझं चांगलं न्याय जावं तिकडं, त्याच्या भावाला चांगलं सांभाळ आणि त्याला काय कमी पडू देऊ नकोस. नाही, अजिबात घाबरू नका. तो खूप स्ट्रॉंग आहे, तो खूप समजूतदार आहे. फक्त थोडा येडा आहे, त्याला मी सरळ करते. डोंट वरी. तुम्हाला माहिती तुम्ही घरात आल्यावर मला अशी पप्पी दिली होती. हा खरं हो. ऐश्वर्या दीदी, काय आता माझ्या ह्या परिवारामध्ये अजून एक जन्म घ्यायला लागलाय परिवार, म्हणजे मला साथ देणारा. तर मी एवढा खुश झालतो त्यावेळेस, तर मला असं वाटायचं की मी एकदम किती 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 दिवसातले नवे 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 पाऊल हो, जुळली नाती अन तुटल्या चौकटी, हसऱ्या वाटा तू घेना सोबती. अलविदा 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 अलविदा. कोणी टेन्शन न घेऊ, स्वतःची काळजी घ्या. माझी जेवढं प्रयत्न होईल तेवढं 100% देणार मी तिथं. आणि मी तुला फुल सपोर्ट करणार पवन. टाटा, बाय बाय. करा व्यवस्थित दोघंही. बाय बाय. चांगलं खेळा. परत येतो जिंकल्यावर. जिंकूनच परत या आता. मी मिस करणार आहे तुला. कुठेतरी माझ्यात सुद्धा काही ना काही बदल झालाय ह्या अख्ख्या 3 दिवसांत. आमच्या दोघांचेही पाय हालत नव्हते, पण ज्या जिद्दीने आम्हाला ट्रॉफी जिंकून यायची आहे त्याच्यासाठी आम्ही मनावरती दगड ठेवला आणि आम्ही तिथून निघालो. जुळली नाती अन तुटल्या चौकटी, हसऱ्या वाटा तू घेना सोबती. अलविदा 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 अलविदा. चला बाय बाय. बाय बाय.